नमस्कार, आपण पाहत आहात लोकशक्ती न्यूज नेटवर्क। पाहूया विशेष ग्राउंड रिपोर्ट। पुणे येथील शिरूर तालुक्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शिक्षक क्षमता वृत्ती प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी विश्वातील आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय शिक्षण पद्धतीतून संस्कार आणि कौशल्याचे विकसन व आत्मसात करणारी पिढी सक्षमपणे उभी राहिली पाहिजे व हे सर्व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून सहज शक्य होणार आहे असे मत गट विकास अधिकारी महेश डोके यांनी यावेळी व्यक्त केले। या प्रसंगी तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर हे म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तालुक्यातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करूयात। कार्यक्रमाला शिरूर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर, शिक्षण विस्तार अधिकारी किसन खोडते, सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलचे अनिल पायस, एनसी पायस डेक्कन एज्युकेशनचे डॉक्टर समीर, ओंकार साधन व्यक्ती संदीप क्षीरसागर, प्रदीप देवकाते, शहाजीराव पवार, मनोज नाईकवाडी, संतोष खताळ, संतोष क्षीरसागर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले तर आभार राजेंद्र चौरे यांनी मानले। लोकशक्ती न्यूज नेटवर्क, पुणे। अंतर्गत शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 या अंतर्गत शिरूर तालुक्यातील 2084 शिक्षकांना या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचं काम चालू आहे। या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा दिनांक 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान संपन्न होत आहे। या प्रशिक्षणामध्ये एक ठळक आणि महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्यातील पहिला जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे स्क्वॅप अर्थात शाळा गुणवत्ता व आश्वासित आराखडा आणि त्यानंतर एक महत्त्वाचा जो शैक्षणिक बदल या वर्षीपासून होत आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हा जो बदल होत आहे तो म्हणजे HPC अर्थातच होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, समग्र प्रगतीपत्रक। आणि या समग्र प्रगतीपत्रकामध्ये होत असलेले बदल, एक मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेला हा जो बदल आहे हा शिक्षकांना समजावून देणे, शिक्षकांनी याचा जाणीव जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी या क्षमता आणि कामगिरी स्तर चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावे म्हणून प्रयत्न करावे। त्यासाठी हे प्रशिक्षण नक्कीच उपयुक्त आहे। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक शिक्षण परिषद आणि SCRT तर डायरेक्ट यांच्या माध्यमातून शिक्षक समृद्धी 2.0 यामध्ये आम्हाला पहिल्यांदा आमच्या मनामध्ये ज्या शंका होत्या त्या टोटली पूर्ण निरसन झाले त्यांचं। त्यामध्ये मग प्रगती पुस्तक भरायचं असेल, स्क्रॅप म्हणजे काय असेल, त्याच पद्धतीने याच्यामध्ये CBSE पॅटर्न कसा राबवायचा, त्याच्यामध्ये 3 स्तर कुठले होते, त्याच्यामध्ये प्राथमिक स्तर असतील, द्वितीय स्तर असतील, तृतीय स्तर आणि चतुर्थ स्तराची माहिती झाली। त्याप्रमाणे 5334 ही जी आधारित जी नवीन संरचना आहे त्याची माहिती कळाली। त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचं जे काय आतापर्यंत मूल्यांकन होतं ते फक्त गुणांकन पद्धतीने होतं। आताचं मात्र मूल्यांकन कृतीयुक्त होणार आहे, कृतीच्या माध्यमातून होणार आहे। या शिक्षकांच्या माध्यमातून मी सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो की हे प्रशिक्षण अतिशय उत्कृष्ट झालं, आम्हाला अतिशय उत्कृष्ट प्रकारचं प्रशिक्षण मिळालं, त्याचा उपयोग निश्चितपणे शाळा स्तरावर निश्चितपणे करू। धन्यवाद। 11/2/2025 पासून ते 15/2/2025 पर्यंत आम्हाला या ठिकाणी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम देण्यात आलेला आहे। अत्यंत उत्कृष्टरित्या इथे आम्हाला आमच्या सर्व शंकांचं निरसन झालेलं आहे आणि नवीन जो काही येऊ घातलेला CBSEचा अभ्यासक्रम आहे त्याबद्दल आम्हाला अतिशय चांगल्या रीतीनं मार्गदर्शन इथं करण्यात आलेलं आहे व या प्रशिक्षणाबद्दल मी अत्यंत समाधानी आहे।